नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं मी पुन्हा एकदा आपल्या इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सच्या ह्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला एका इंटरेस्टिंग टॉपिकला सुरुवात करायचं आहे। बोर्डवरती तुम्ही नाव बघू शकताय, झेड ट्रान्सफॉर्म। या अगोदर फुरियर ट्रान्सफॉर्म, लॅपलास ट्रान्सफॉर्म आणि हा तिसरा झेड ट्रान्सफॉर्म याची नावं तुम्ही ऐकली असतील, बरोबर। इंजिनिअरिंगच्या काही ब्रांच आहेत ज्याला फुरियर लॅपलास यांचं कॉम्बिनेशन अभ्यासाला आहे, काहींना फुरियर झेड ट्रान्सफॉर्म आहे, काही ब्रांच अशा असतात की त्यांना फुरियर लॅपलास आणि झेड हे तिघही ट्रान्सफॉर्म जे आहेत ते शिकायला असतात। आता असं का सर? बिकॉज ऑफ देअर अप्लिकेशन इन द रिस्पेक्टिव्ह ब्रांच। ती जी ब्रांच आहे त्या ब्रांचमध्ये असणारे जे वेगवेगळे अप्लिकेशन्स आहेत त्यांच्यासाठी हे टॉपिक्स तिथं लागतात, म्हणून हे युनिट आहे त्या पर्टिक्युलर ब्रांचला। मग आता आपण इथं डिस्कस करणार आहोत झेड ट्रान्सफॉर्म। आता हा झेड वर्ड खूप महत्त्वाचा आहे। याच्या अगोदर तुम्ही बघितलं असणार की कॉम्प्लेक्स नंबर जो असतो याला डिनोट करण्यासाठी झेड सिम्बॉलचा आपण यूज करत असतो। म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर बघा, हा कॉम्प्लेक्स नंबर इकडे बघूया आपण। याला आपण डिनोट करत असतो झेड ने आणि याला रिप्रेझेंट करतो आपण x प्लस आय वाय, अशा पद्धतीने आपण त्याला इथं रिप्रेझेंट करत असतो। आणि हा जो आय आहे बेसिकली इट इज नोन ॲज द आयोटा, याला काय म्हणतो आपण? आयोटा। या झेड मध्ये मित्रांनो हा जो पहिला पार्ट आहे याला आपण म्हणत असतो रियल पार्ट, याला काय म्हणत असतो आपण? रियल पार्ट। आणि ज्याच्या सोबत आय जोडलेला आहे हा काय असतो या ठिकाणी? इमॅजिनरी पार्ट। हा काय असतो? इमॅजिनरी पार्ट, इमॅजिनरी पार्ट। ओके, तो रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट या दोघांपासून या ठिकाणी काय बनलेलं असतं तर कॉम्प्लेक्स नंबर, ज्याला आपण झेड ने डिनोट करत असतो। या कॉम्प्लेक्स नंबरशी रिलेटेड काही आणखी बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहिती पाहिजेत, ज्या इथं लागतील आपल्याला। हा झाला कॉम्प्लेक्स नंबर। या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट जो असतो ज्याला आपण डिनोट करत असतो झेड डॅश किंवा झेड बार, आणि हा असतो कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट, याला रिप्रेझेंट करतात x मायनस आय वाय ने। सो रियल पार्ट जो आहे तो ॲज इट इज ठेवायचा, इमॅजिनरी पार्ट सुद्धा ॲज इट इज ठेवायचा। फक्त चेंज काय करायचं आहे तुम्हाला? जो इमॅजिनरी पार्ट आहे ते इमॅजिनरी पार्टची तुम्ही फक्त साइन या ठिकाणी चेंज करायची, आणि याला काय म्हणतात? कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट। ओके, सो व्हॉट इज बेसिकली कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट? तर कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय असतो तर एक प्रकारची मिरर इमेज असते अबाउट द एक्स ॲक्सिस। ठीक आहे, हा पार्ट जो आहे कॉम्प्लेक्स नंबरचा तुम्ही या अगोदर बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये 11-12 मध्ये 10th मध्ये कुठेतरी कॉम्प्लेक्स नंबर तुम्ही अभ्यासला असणार, बरोबर। आणि त्यामध्ये हे बेसिक तुम्ही नक्कीच बघितलं असणार। ते थोडक्यात मी इथं तुम्हाला फक्त एकदा रिवाइज करून देतोय। यानंतर मित्रांनो आणखी एक टर्म असते ज्याला म्हटलं जात असतं मॉड्युलस ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर, मॉड्युलस ऑफ कॉम्प्लेक्स नंबर। आणि हा जो मॉड्युलस असतो कॉम्प्लेक्स नंबरचा याला रिप्रेझेंट केलं जातं मॉड ऑफ झेड ने, इट इज गिवन बाय अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर। या पद्धतीने हा मॉड्युलस जो आहे तो कॅल्क्युलेट केला जात असतो। आता हा मॉड्युलस सिम्बॉल, मॉड्युलस ऑफ झेड, आपल्या झेड ट्रान्सफॉर्म मध्ये खूपदा मी तिथे यूज करणार आहे, तर त्याचा मिनिंग काय होत असतो? मॉड ऑफ झेड मीन्स व्हॉट? इट इज द मॉड्युलस ऑफ द कॉम्प्लेक्स नंबर अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर। यानंतर आणखी एक टर्म आपण डिस्कस केलेली असते कॉम्प्लेक्स नंबर मध्ये, ज्याला आपण म्हणतो एम्प्लिट्यूड, एम्प्लिट्यूड और आर्ग्युमेंट। ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, कॉम्प्लेक्स नंबर। आणि याला रिप्रेझेंट केलं जातं थीटा इट इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ ओके वाय डिवायडेड बाय एक्स, वाय डिवायडेड बाय एक्स। त्यानंतर ते डिपेंड करत असतं अकॉर्डिंग टू द क्वाड्रंट, ही व्हॅल्यू जी आहे ती थोडीशी चेंज पण होत असते, बट एक जनरल फॉर्म मध्ये मी लिहून तुम्हाला देतो टॅन इनवर्स ऑफ वाय बाय एक्स। तर एम्प्लिट्यूड आर्ग्युमेंट, देन मॉड्युलस, कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आणि कॉम्प्लेक्स नंबर, तर हे एक बेसिक आहे। आता यासोबत एक लक्षात घ्या, या ठिकाणी जो आय आहे मित्रांनो आहे, सो द आय व्हॅल्यू इज व्हॉट? अंडर रूट मध्ये -1, अंडर रूट मध्ये -1। त्यानंतर आय स्क्वेअर काय असतो? सो स्क्वेअरिंग करा दोघं बाजूला, -1। बस हे एवढं बेसिक जर तुमच्याकडे असेल ना तर तुम्हाला झेड ट्रान्सफॉर्म हा टॉपिक अगदी सोप्या पद्धतीने आणि इझिली तुम्हाला लक्षात येतो। लॅपलास मध्ये, फुरियर मध्ये आपण इंटिग्रेशन्स जे आहेत त्यांचा यूज करतो, इंटिग्रेशनच्या बेसिक फॉर्म्युलांचा आपण वापर करतो, बिकॉज ते कंटिन्युअस टाइप ऑफ फंक्शन साठी एक्झिस्ट करत असतं।
बट झेड ट्रान्सफॉर्म जो आहे याचा यूज आपण डिस्क्रीट टाइम फंक्शनसाठी यूज करत असतो. डिस्क्रीट फंक्शनसाठी आपण याचा वापर करत असतो. डिस्क्रीट किंवा डिसकंटिन्युअस फंक्शन सुद्धा तुम्ही याला म्हणू शकतात. ठीक आहे, मग आता जाऊयात आपण एक्झॅक्टली झेड ट्रान्सफॉर्मच्या फॉर्म्युल्याकडे. आणि ट्रान्सफॉर्म करतोय म्हणजे नक्कीच एका डोमेनला दुसऱ्या डोमेनमध्ये किंवा टाइमला फ्रिक्वेन्सीमध्ये या ठिकाणी तो कन्वर्ट करत असणार. तर झेड ट्रान्सफॉर्मचा बेसिक फॉर्म्युला बघूया. काही स्टँडर्ड इलेमेंटरी फंक्शन्स असतात त्यांचे झेड ट्रान्सफॉर्मेशन कसे काढतात ते बघूया. त्यानंतर प्रॉपर्टीज ऑफ झेड ट्रान्सफॉर्मेशन आणि मग त्यावरती असणारे बरेचसे न्यूमेरिकल. ठीक आहे, सो वन बाय वन टप्प्याटप्प्याने आपण पुढे जाणार आहोत. तर हे एवढं बेसिक तर मला असं वाटतं जे विद्यार्थी लेक्चर बघताय या सगळ्यांना हे माहिती असणार नक्कीच. तर मी ते काय केलं, थोडक्यात फक्त रिवाइज करून ठेवलंय. म्हणजे जेव्हा झेड ट्रान्सफॉर्म मी तुम्हाला शिकवेल तर मॉड ऑफ झेड किंवा झेड बार अशा टर्म जर त्या ठिकाणी आल्या तर त्याचा तुम्हाला मिनिंग माहिती असावा, त्यासाठी हे डिस्कशन केलेलं आहे. आता जातो मी पुढे. झेड ट्रान्सफॉर्म. तर झेड ट्रान्सफॉर्म मध्ये बेसिकली काय होतं लक्षात घ्या. तर मित्रांनो बघा, आपल्याकडे हा अशा पद्धतीचा एक टाइम डोमेन आहे. ओके, आतापर्यंत फोरियर, लॅपलास यामध्ये फोरियर जेव्हा तुम्ही ट्रान्सफॉर्म शिकणार त्यावेळेस त्याला वेगळ्या पद्धतीने डिनोट केलं जातं. लॅपलाससाठी वेगळ्या पद्धतीने तिथे नोटेशन्स असतात. तर झेड मध्ये मित्रांनो बघा, या ठिकाणी हा जो काही टाइम डोमेन आहे तर याला रिप्रेझेंट केलं जातं के अँड एफ ऑफ के या पद्धतीने फंक्शनला डिनोट केलं जातं. ओके, आता याला जेव्हा मी आता कन्वर्ट करणार आहे तर हा कोणत्या प्लेन मध्ये ट्रान्सफर होणार आहे, झेड प्लेन मध्ये. कोणत्या प्लेन मध्ये, झेड ट्रान्सफॉर्म. तो दिलेला जो काही टाइम डोमेन आहे किंवा टाइम मध्ये असणारे जे फंक्शन आहे ज्याला रिप्रेझेंट करतात के और एफ ऑफ के ने, याला मी इथं कन्वर्ट करणार आहे कशामध्ये, झेड प्लेन मध्ये, जो की एक प्रकारचा कॉम्प्लेक्स प्लेन असणार आहे. तर बघा, हा असणार झेड आणि हा असणार एफ ऑफ झेड. ठीक आहे, एफ ऑफ झेड. आता ज्या वेळेस या मी एफ ऑफ के फंक्शनला एफ ऑफ झेड मध्ये जेव्हा कन्वर्ट करेल सो इट इज नोन ॲज व्हॉट, झेड ट्रान्सफॉर्म. ओके, आणि याच्या रिव्हर्स ऑपरेशन जे असेल याला आपण म्हणणार इनव्हर्स झेड ट्रान्सफॉर्म. ओके, सो एफ ऑफ के चं कन्वर्जन जेव्हा एफ ऑफ झेड मध्ये करेल, झेड प्लेन मध्ये मी जेव्हा त्याला कन्वर्ट करेल, इट इज नोन ॲज व्हॉट, झेड ट्रान्सफॉर्म. सो रिअल टाइम जो काही आहे त्याला मी या ठिकाणी कॉम्प्लेक्स प्लेन मध्ये कन्वर्ट करणार आहे आणि कॉम्प्लेक्स वाल्याला पुन्हा मी रिअल टाइम मध्ये जेव्हा आणेल इट इज नोन ॲज अ इनव्हर्स. ओके, बेसिक. आता इकडे लक्ष द्या, याचा फॉर्म्युला आपण इथं बघूया. आता आपल्याला जो दिलेला फंक्शन असणार तो कोणता असणार, एफ ऑफ के ने आपण त्याला डिनोट करणार. एफ ऑफ के इज द गिवन फंक्शन इन रिअल टाइम डोमेन. याला कन्वर्ट करायचं आहे मला झेड प्लेन मध्ये. तर याला डिनोट कसं करतात बघा, अशाही पद्धतीने याला लिहिलं जात असतं, असं लिहिलं जातं. हे बघा, आता याचा मिनिंग काय की एफ ऑफ के चं झेड ट्रान्सफॉर्म आहे एफ ऑफ झेड आणि एफ ऑफ झेडचं इनव्हर्स ट्रान्सफॉर्म आहे एफ ऑफ के. त्यामुळे हा डबल एरोने पण रिप्रेझेंट करतात. किंवा झेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एफ ऑफ के, सॉरी एफ ऑफ के, झेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द एफ ऑफ के इट इज इक्वल टू एफ ऑफ झेड, एफ ऑफ झेड अँड इट इज गिवन बाय. बघा याला कशा पद्धतीने कोणत्या फॉर्म्युलाने हे फाइंड आउट करतात. सो इट इज गिवन बाय समेशन के इज रनिंग फ्रॉम मायनस ऑफ इन्फिनिटी अप टू द प्लस इन्फिनिटी. के इज रनिंग फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी, देन गिवन एफ ऑफ के मल्टीप्लाय विथ झेड रेस टू दी पॉवर मायनस के. तर हा फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्याचा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत. काही विद्यार्थी या ठिकाणी शॉक असतील की सर या अगोदर तर आपण फक्त इंटिग्रेशनचे फॉर्म्युले डिस्कस केली. यस, बिकॉज ऑफ द कंटिन्युअस नेचर ऑफ द फंक्शन. जर फंक्शनचं नेचर कंटिन्युअस असेल तर त्या ठिकाणी आपण इंटिग्रेशनचा यूज करत असतो. तर मी तुम्हाला आधीच या ठिकाणी मेन्शन केलं, झेड ट्रान्सफॉर्म जो आहे तो आपण डिस्क्रीट टाइप ऑफ फंक्शनसाठी यूज करत असतो किंवा डिसकंटिन्युअस टाइप ऑफ फंक्शनसाठी यूज करत असतो. तर या ठिकाणी आपण सिग्माचा यूज करणार आहोत. कशाचा यूज करणार आहोत, सिग्मा. तर हा बेसिक फॉर्म्युला आहे झेड ट्रान्सफॉर्मचा. बघा, या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण वेगवेगळे जे काही इलेमेंटरी फंक्शन्स असतात तर त्यांचे इथं झेड ट्रान्सफॉर्मेशनचे फॉर्म्युला आपण इथं लिहिणार आहोत. ठीक आहे, तर बघा डिनोट कसं करतात त्याला, एफ ऑफ के चं झेड ट्रान्सफॉर्मेशन एफ ऑफ झेड आणि एफ ऑफ झेडचं इनव्हर्स ट्रान्सफॉर्मेशन एफ ऑफ के. सो डबल एरोने पण तुम्ही दाखवू शकतात. किंवा झेड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ द एफ ऑफ के इट इज इक्वल टू एफ ऑफ झेड अँड इट इज गिवन बाय के इज रनिंग फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू दी प्लस इन्फिनिटी एफ ऑफ के झेड रेस टू द पॉवर मायनस के. बऱ्याचदा विद्यार्थी इथं गोंधळ करतात, एफ ऑफ झेड के रेस टू मायनस झेड अशा प्रकारे काहीतरी कन्वर्जन करतात किंवा असं काहीतरी फॉर्म्युला लिहितात. बट लक्षात घ्या, एफ ऑफ के इज द गिवन फंक्शन, याला झेड मध्ये कन्वर्ट करायचं रेस टू द पॉवर मायनस ऑफ के. तर फॉर्म्युला आधी व्यवस्थित लक्षात ठेवा.
ठीक आहे. तर हे झालं बेसिक. तो रिअल टाइम फंक्शनला आपण या ठिकाणी कॉम्प्लेक्स झेड प्लेन मध्ये कन्वर्ट करत असतो. बट बऱ्याचदा कन्वर्ट करत असताना तुमचं जे काही आन्सर आहे हे टेन्स टू इन्फिनिटी असतं, ज्याला अनबाउंडेड म्हणत असतो आपण, टेन्स टू इन्फिनिटी. मग हे येऊ नये त्यासाठी काही स्पेसिफिक कंडिशन्स पण असतात, अँड दॅट कंडिशन्स इज नोन ॲज रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स, ROC असं त्याला म्हटलं जातं. काय म्हणतोय मी पुन्हा एकदा ऐका. बऱ्याचदा हे ट्रान्सफॉर्मेशन करत असताना काही फंक्शनचं ट्रान्सफॉर्मेशन हे डायरेक्टली टेन्स टू इन्फिनिटी कडे जात असतं, म्हणजे त्याचं आन्सर इन्फिनिटी येतं, ज्याला आपण अनबाउंडेड नेचर ऑफ फंक्शन म्हणत असतो. मग तसं होऊ नये, फायनाईट व्हॅल्यू यावी त्याची, इन्फिनिटीकडे तो जाऊ नये, त्यासाठी आपण काही कंडिशन्स त्यावरती पुट करत असतो, अँड दॅट कंडिशन्स आर नोन ॲज रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स, ROC. मग ते काय असतं हळूहळू कळेलच तुम्हाला. बट आय होप तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना हा फॉर्म्युला समजला असेल. आता इंटिग्रेशनचा फॉर्म्युला जर असता तर तुम्हाला मी डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनचे बेसिक फॉर्म्युले या ठिकाणी रिवाइज करून घेतले असते. पण इथं सिग्मा समेशनचा फॉर्म्युला आहे, आणि हा सिग्मा किंवा समेशन याच्या अगोदर तुम्ही नक्कीच अल्जेब्रामध्ये सिक्वेन्स अँड सिरीज नावाचा टॉपिक शिकला असणार. सिक्वेन्स सिरीज, त्या सिक्वेन्स सिरीजमध्ये ह्या समेशनचे फॉर्म्युले आपण मागे बघितले होते. ते फॉर्म्युले पुन्हा मी तुम्हाला इथं लिहून देतो, एकदा हे लक्षात घ्या. हे बघा, हे बेसिक 3 फॉर्म्युले आहेत त्या ठिकाणी जे सिक्वेन्स अँड सिरीजमध्ये आपण यूज केलेले आहेत. की सिग्मा के रनिंग फ्रॉम 0 पासून इन्फिनिटी पर्यंत a रेस टू k याचा फॉर्म्युला असतो 1/1 - a, आणि मॉड ऑफ a लेस दॅन 1. ही जी कंडिशन या ठिकाणी दिलेली आहे मी, मॉड ऑफ a लेस दॅन 1, मॉड ऑफ a लेस दॅन 1, मॉड ऑफ a लेस दॅन 1, दिस कंडिशन इज नोन ॲज अ कॉन्व्हर्जन्स, रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स. ठीक आहे. आणि k जर 1 पासून इन्फिनिटी पर्यंत असेल a रेस टू k, सेमच आहे, सेम. हा 0 पासून इन्फिनिटी, हा 1 पासून इन्फिनिटी. तर यांच्या आन्सरमध्ये फरक बघा काय आहे, a/1 - a. ठीक आहे. 0 पासून असेल तर 1/1 - a, 1 पासून असेल तर a/1 - a. देन 0 टू इन्फिनिटी, बट या ठिकाणी a रेस टू k ला k ने मल्टिप्लाय केलंय, सो त्यावेळेस a/1 - a चा पॉवर 2. हे जे बेसिक फॉर्म्युले आहेत जे सिक्वेन्स सिरीज चॅप्टर मध्ये आपण बघत असतो अल्जेब्रामध्ये, बेसिक मॅथमॅटिक्स मध्ये, तर तिथून असणारी ही फॉर्म्युले मी या ठिकाणी ॲज इट इज लिहिलेली आहेत. यांचा मला वापर करावा लागणार आहे जेव्हा मी बेसिक झेड ट्रान्सफॉर्मेशनचे फॉर्म्युले तुम्हाला शिकवेल, कारण जो मुळात बेस हा फॉर्म्युला जो आहे यामध्ये सिग्मा आहे, आणि यासाठी मित्रांनो आपण या ठिकाणी काय करणार आहोत यांचा यूज करणार आहोत. ओके. आता डेरिव्हेशन जनरली विचारलं जात नाही, पण 1-2 फॉर्म्युले जे तुम्हाला मी या ठिकाणी डिराईव्ह करून नक्कीच सांगेन, ज्यावरनं तुम्हाला कल्पना येईल की एक्झॅक्टली फॉर्म्युले कसे डिराईव्ह होतात. डेरिव्हेशन तर विचारलं जात नाही, बरोबर ना, पण 1-2 आपण इथं डिराईव्ह नक्कीच करणार आहोत. जसं की बघा, आता जर मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन रे, तुम्ही मला काय म्हणणार सर कॉस. आणि व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस, तुम्ही काय म्हणणार मायनस साइन. बरोबर का नाही. मग मित्रांनो मला सांगा, हा साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस असतो किंवा कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन असतो, हे तुम्हाला कोणी सांगितलं, तर हे आपण 11-12 मध्ये फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ डेरिव्हेटिव्हने नक्की शिकलोय. की बघा, हा एक फॉर्म्युला असतो, जर का y इज इक्वल टू f ऑफ x हे आपलं फंक्शन असेल, तर dy/dx म्हणजेच काय, f डॅश ऑफ x जर का काढायचं असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला नक्कीच वापरला असेल. लिमिट h टेन्स टू 0. ओके. देन f ऑफ x प्लस h मायनस f ऑफ x डिवाइडेड बाय h. सो हा जो फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्याचा वापर करून जेवढेही स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक, अल्जेब्राइक, एक्सपोनेन्शियल, लॉगॅरिथमिक, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत, या सगळ्यांच्या डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेज आपण डिराईव्ह केलेले होते, याचा वापर करू. बरोबर. पण एकदा त्याचे डेरिव्हेशन झाल्यानंतर आता हा फॉर्म्युला आपण पुन्हा पुन्हा वापरत नाही. आता आपण डायरेक्ट स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह जे आहेत त्याच यूज करत असतो. साइनचा कॉस, कॉसचा मायनस साइन, टॅनचा सेक स्क्वेअर एक्स वगैरे वगैरे. बरोबर. तसंच इथं सुद्धा आपण काय करणार आहोत की हा जो बेसिक फॉर्म्युला आहे झेड ट्रान्सफॉर्मचा, याचा वापर करून खूप साऱ्या फंक्शनचे आपण झेड ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युले डिराईव्ह करणार आहोत, आणि त्यांनाच आपण पाठ करणार आहोत, कारण तेच पुढे प्रॉब्लेम सोडवताना लागतील. या फॉर्म्युलाला आपण पुढे वापरणार नाहीत, फक्त याचा वापर बेसिक फॉर्म्युले डिराईव्ह करण्यासाठी आहे. ओके. कसं डिराईव्ह करतात हे 1-2 एक्झाम्पल थ्रू मी तुम्हाला सांगतो. डेरिव्हेशन पण एवढं गरजेचं नाहीये, हे तुम्ही लक्षात घ्या. मग आता बघा, इथपर्यंत आपण आलो. आता याच्या पुढे जाऊया. आता सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सगळ्या प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशनचे फॉर्म्युले इथे लिहून देतो आधी, आणि मग त्यातनं काही फॉर्म्युले पिकअप करून तुम्हाला त्याचं डेरिव्हेशन कसं येतं हेही तुम्हाला सांगतो. जे फॉर्म्युले लागणार आहेत स्टँडर्ड इलेमेंटरी फंक्शनचे जे ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युले, ते मी तुम्हाला या ठिकाणी आधी लिहून देतो. मग बघा, जे ट्रान्सफॉर्मेशनचे बेसिक फॉर्म्युले म्हणा किंवा जेड ट्रान्सफॉर्म ऑफ फंक्शन, इलेमेंटरी फंक्शन किंवा स्टँडर्ड फंक्शन,
स्टँडर्ड फंक्शन. ओके, सो झेड ट्रान्सफॉर्म ऑफ स्टँडर्ड फंक्शन 1 बाय 1 आपण या ठिकाणी बघणार आहोत. 3 गोष्टींचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. 3 कसं, जो दिलेला फंक्शन असेल त्याला मी डिनोट करतो या ठिकाणी एफ ऑफ के ने. एफ ऑफ के हे नोटेशन असणार जे गिवन फंक्शन आहे त्यासाठी. त्यानंतर त्याचा झेड ट्रान्सफॉर्म आपण इथे लिहूया. त्याला डिनोट करणार मी एफ ऑफ झेड ने, आणि त्यावरती जी कंडिशन असते ज्याला ROC रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स म्हटलं जातं ते सुद्धा मी त्याच्या समोर लिहिणार. हळूहळू तुम्हाला नक्कीच पुढे कळतील व्हॉट इज द मीनिंग ऑफ ROC आणि याचा यूज काय असतो हे तुम्हाला नक्कीच कळेल. ठीक आहे, पण आता आपण स्टँडर्ड फॉर्म्युला आधी बघून घेऊ. मग बघा, थोडासा पेशन्स असू द्यात मित्रांनो. आणि इथंच नाही, जीवनात कोणतीही नवीन गोष्ट जेव्हा तुम्ही शिकत असाल, नवीन काहीतरी प्रॅक्टिकल काम तुम्ही करत असाल तर त्यावेळेस पेशन्स हा खूप गरजेचा असतो. ती गोष्ट जेव्हा तुम्ही पुन्हा 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 करतात, पुन्हा पुन्हा हे लेक्चर जेव्हा तुम्ही बघणार तर त्यावेळेस तुम्हाला त्याच्यात नक्की कॉन्फिडन्स येईल. आता शिकवताना कसं असतं, काही गोष्टी अशा असतात की तुम्ही आता जेव्हा लेक्चर बघणार ना तुम्हाला लगेच ते व्हिज्युअलाइज नाही होणार किंवा लगेच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही भेटणार जे तुम्ही आता लेक्चर बघताना तुमच्या मनात तयार झालेली आहेत. पण जसं जसं तुम्ही पुढे बघत जाणार ना, जे काही डाऊट्स तुमच्या मनात आता निर्माण झाले आहेत त्याचं सगळं क्लिअरिफिकेशन होणार आहे. त्यामुळे मी बऱ्याचदा विद्यार्थ्यांना असं म्हणतो की नवीन टॉपिक बघताना शिकताना जे जे प्रश्न तुमच्या मनात तयार होतात ते तुम्ही लिहून ठेवत चला. कारण ऑफलाईन मोडमध्ये कसं होतं की विद्यार्थी बिलकुल समोर असतो तर त्यावेळेस त्याच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशनवरनं आम्हाला लगेच अंदाज येतो की हा काहीतरी कन्फ्यूज आहे किंवा याला काहीतरी विचारायचं आहे. तर त्यावेळेस 2 वे कम्युनिकेशन होत असतं. पण ज्यावेळेस आपण ऑनलाईनला जातो तर त्यावेळेस विद्यार्थी समोर नसतो, मग त्याला एक्झॅक्टली काय समजते किंवा कितपत समजते किंवा त्याचे काही प्रश्न आहेत हे आम्हाला लक्षात येत नाही. मग त्यावेळेस विद्यार्थ्याने काय करावं, टॉपिक बघताना जे जे प्रश्न त्याच्या मनात तयार होत असतील ते एका रफ पेजवरती लिहून ठेवत चला आणि लेक्चर पुढे कंटिन्युअसली बघत राहा. तुम्हाला नक्कीच त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ॲट द एंड ऑफ द युनिट तोपर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली असतात. जर नसतील मिळाली त्यानंतर आमचा नंबर, तो कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे अवेलेबल असतो, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते काही प्रश्न तुमच्या मनात असतील ते विचारू नक्कीच शकतात आणि ते विचारलेही पाहिजेत. ओके, चला जाऊया पुढे आता. तर जो काही दिलेला फंक्शन असेल या ठिकाणी स्टँडर्ड फंक्शन, एलिमेंटरी फंक्शन, त्याला आपण एफ ऑफ के ने डिनोट करतो आणि याचे जे काही ट्रान्सफॉर्मेशन आहे ते एफ ऑफ झेड ने, आणि हे आन्सर इनफायनाइट येऊ नये, अनबाउंडेड येऊ नये त्यासाठी काही कंडिशन्स टाकलेल्या असतात आणि दॅट कंडिशन इज नोन ॲज अ रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स ROC. तर पूर्ण काय करतो मी, जेवढे महत्त्वाचे आणि स्टँडर्ड फॉर्म्युले त्याआधी सगळे तुम्हाला लिहून देतो आणि मग त्याचं झेड ट्रान्सफॉर्मेशन कसं डिराईव्ह होतं हे 1-2 सुद्धा इथं समजून सांगतो. चला मग आता नंबर 1 डेल्टा के. आता डेल्टा के जो फंक्शन असतो असा डिनोट केला जातो, याला म्हणतात युनिट इम्पल्स फंक्शन. काय म्हणतात त्याला, युनिट इम्पल्स फंक्शन. सो डेल्टा के जो आहे इट इज नोन ॲज व्हॉट, युनिट इम्पल्स फंक्शन. युनिट इम्पल्स फंक्शन. ओके, आणि याची जी व्हॅल्यू असते ती बघा कशी असते. डेल्टा के इट इज इक्वल टू 1 किंवा 0. 1 व्हॅल्यू कधी असते, वेन के इज इक्वल टू 0, आणि 0 कधी असते, के नॉट इक्वल टू 0. बघा, सो बघा आता याचा ग्राफ जर का आपण प्लॉट करण्याचा प्रयत्न केला, मी इथं ग्राफ पण तुम्हाला समजून सांगतो तुमच्या माहितीसाठी. बघा, हा आहे के, हा आहे एफ ऑफ के. बघा आता याची व्हॅल्यू कशी एक्झिस्ट करते बघा, के नॉट इक्वल टू 0 आणि के इक्वल टू 0 दोनच कंडिशन दिल्या आहेत. जेव्हा के ची व्हॅल्यू 0 असेल त्याचा आन्सर काय असणार आहे 1. हा बघा, मग के 0 कुठे असतो, बिलकुल इथं के 0. तर याचं उत्तर या ठिकाणी काय असणार, वेन के इक्वल टू 0 इट्स व्हॅल्यू एफ ऑफ के इट इज इक्वल टू 1. तर या ठिकाणी नाही का एक प्रकारची जम्प झाली, युनिट इम्पल्स. तो युनिट इम्पल्स फंक्शन. पण के जेव्हा नॉट इक्वल टू 0 असतो म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू किंवा निगेटिव्ह व्हॅल्यू, तेव्हा त्याचा आन्सर फक्त आणि फक्त काय असतं, 0. म्हणून याला काय म्हणतात, युनिट इम्पल्स फंक्शन. युनिट फॉर युनिट मॅग्निट्यूड, इम्पल्स म्हणजे काय, एक प्रकार छोटीशी जंप असते, इम्पल्स. ठीक आहे, याला म्हणतात युनिट इम्पल्स फंक्शन. तर हा अशा पद्धतीचा असतो आणि त्याचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आय होप तुम्हाला समजलं असणार, ते असं असतं. ठीक आहे, मग आता मी याला इथून डिलीट करतो. आता या युनिट इम्पल्स फंक्शनची व्हॅल्यू बघा, म्हणजे याचं झेड ट्रान्सफॉर्मेशन काय असतं. सो इट्स झेड ट्रान्सफॉर्मेशन व्हॅल्यू इज इक्वल टू 1. याचं झेड ट्रान्सफॉर्मेशन काय होतं, 1. डेल्टा के जो युनिट इम्पल्स फंक्शन आहे त्याचं झेड ट्रान्सफॉर्मेशन होतं 1. कसं, तो मागे जो फॉर्म्युला आपण बघितला त्याचा वापर करून काढावा लागतं, काढून दाखवेल तुम्हाला पुढे. आणि व्हॉट इज द ROC, दॅट इज एंटायर झेड प्लेन. सो याचा ROC काय असतो, एंटायर झेड प्लेन. हा सुद्धा तुम्हाला समजेल, एक थोडा वेळ द्या मला फक्त. नंबर 2,
दुसरा फंक्शन आहे त्याला डिनोट केलं जातं यू ऑफ के ने, आणि या यू ऑफ के ला म्हणतात मित्रांनो युनिट स्टेप फंक्शन. याला काय म्हणतात? युनिट स्टेप फंक्शन, यू ऑफ के, युनिट स्टेप फंक्शन. याच्या पण दोन व्हॅल्यूज आहेत या ठिकाणी, 1 आणि 0. ही 1 व्हॅल्यू कधी? when k is more than or equal to 0, आणि 0 व्हॅल्यू कधी? when k is less than 0. म्हणजे जेव्हा k ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल तेव्हा तो उत्तर देणार नाही, पण 0 किंवा 0 पेक्षा मोठी पॉझिटिव्ह व्हॅल्यू असेल तर त्याचा आन्सर फक्त एकच असेल, 1. म्हणून त्याला म्हटलंय युनिट, आणि युनिट स्टेप कंटिन्युअस असते. मग बघा याचा झेड ट्रान्सफॉर्म फॉर्म्युला असतो झेड अपॉन झेड मायनस ऑफ 1, झेड अपॉन झेड मायनस ऑफ 1, हा त्याचा झेड ट्रान्सफॉर्मचा फॉर्म्युला आहे. आणि रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स त्याच्यासाठी असा असतो मॉड ऑफ झेड मोर दॅन 1, मॉड ऑफ झेड मोर दॅन 1. आधीचा ग्राफ समजून घेऊ आपण. हा फंक्शन कसा आहे हे बघा. या ठिकाणी हा आहे के, हा आहे एफ ऑफ के, हा आहे एफ ऑफ के. ओके, काय म्हटलं मी तुम्हाला? वेन के इक्वल टू 0, के इक्वल टू 0 याची व्हॅल्यू काय असणार? 1. नंतर के इक्वल टू 1 याची व्हॅल्यू काय असणार? 1. देन के इक्वल टू 2 याची व्हॅल्यू काय असणार? 1. के इक्वल टू 3 याची व्हॅल्यू काय असणार? 1. सो के इक्वल टू 0 पासून ऑल पॉझिटिव्ह व्हॅल्यू साठी त्याची व्हॅल्यू या ठिकाणी काय असणार? 1 1 1 1. आता मी याचा ग्राफ असाही दाखवू शकलो असतो, बरोबर, पण तो या केसमध्ये काय होणार? कंटिन्युअस होणार, बरोबर. पण दिलेला फंक्शन आहे कोणत्या प्रकारचं? डिस्क्रीट टाइप ऑफ फंक्शन आहे, डिसकंटिन्युअस आहे, म्हणून त्याचा ग्राफ मी अशा पद्धतीने दाखवतोय, व्हर्टिकल लाईन ओनली. बट व्हॉट अबाउट इन द निगेटिव्ह पार्ट? निगेटिव्ह पार्टमध्ये याचा आन्सर काय असणार? फक्त आणि फक्त 0. तर अशा प्रकारचा हा युनिट स्टेप फंक्शन असतो, ज्याचं झेड ट्रान्सफॉर्मेशन हे अशा पद्धतीने असतं झेड अपॉन झेड मायनस ऑफ 1, आणि हा आहे रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स. आता या रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्सचा मिनिंग आपण समजून घेऊ. इथं बघा, आता मॉड ऑफ झेड, मी आधी तुम्हाला हे समजून सांगतो. मॉड ऑफ झेड मोर दॅन 1 याचा मिनिंग काय होतो? व्हॉट इज मॉड ऑफ झेड रे? तर मॉड ऑफ झेड मीन्स व्हॉट? इट इज मॉड्युलस ऑफ द झेड. आणि मॉड्युलस ऑफ झेड कसं दाखवतात? अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मोर दॅन 1. मागे आपण डिस्कस केलंय. आफ्टर स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, दोघं बाजूने जर स्क्वेअरिंग केलं तर हा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मोर दॅन 1 असणार, कारण 1 चा स्क्वेअर 1च. आता जर तुम्ही याला कम्पेअर केला याच्यासोबत एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 1 सोबत जर कम्पेअर केलं तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 1 हा मुळात काय आहे? तो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 1 हा मुळात मित्रांनो काय आहे? तर सर्कल आहे, बरोबर का नाही? युनिट सर्कल ज्याला म्हणतात, की ज्याची रेडियस किती असते? रेडियस असते r इक्वल टू 1, आणि सेंटर कुठे असतो सर्कलचा? ओरिजिनला. त्याला युनिट सर्कल म्हणतात. तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 1 नोन ॲज अ युनिट सर्कल, हा युनिट सर्कल. पण इथं काय म्हटलंय? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर व्हॅल्यू शुड बी मोर दॅन 1. शुड बी मोर दॅन 1 म्हणजे काय? हा रिजन कोणता येणार? तर हा रिजन असतो. रेडियस शुड बी मोर दॅन 1. सो बेसिकली जेव्हा असं लिहिलं जातं मॉड ऑफ झेड मोर दॅन 1, याचा अर्थ काय? की एक्सटेरियर पार्ट ऑफ द सर्कल हुज रेडियस इज 1. तर हा कोणता पार्ट आला? बेसिकली एक्सटेरियर पार्ट ऑफ द सर्कल, एक्सटेरियर पार्ट ऑफ सर्कल whose radius is equals to 1. बरोबर? 1 काय? 1 युनिट. 1 युनिट. इट मे बी mm, सेंटीमीटर, मीटर, किलोमीटर काही असेल. सो एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मोर दॅन 1. मोर दॅन 1 मीन्स काय? 1 च्या बाहेरचा पार्ट. सो एक्सटेरियर पार्ट ऑफ द सर्कल. जर लेस दॅन 1 असतं तर इंटेरियर पार्ट ऑफ द सर्कल. तर हा दाखवतो तुमचा रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स. म्हणजे या 1 पेक्षा मोठ्या व्हॅल्यू जर का तुम्ही यूज केला तर आणि तरच तो फायनाइट आन्सर देणार. जर चुकून तुम्ही इंटेरियर व्हॅल्यू यूज केल्यात, या सर्कलच्या आतल्या व्हॅल्यूज जर तुम्ही यूज केल्यात, सो दॅट टाइम इट गिव्स द इनफायनाइट व्हॅल्यू. तो काय देणार? इनफायनाइट व्हॅल्यू, अनबाउंडेड नेचर ऑफ फंक्शन. सो म्हणून ही कंडिशन या ठिकाणी महत्त्वाची असते. आय होप तुम्हाला हा मॉड ऑफ झेड मोर दॅन 1 चा मिनिंग कळलेला असेल. इट इज एक्सटेरियर पार्ट ऑफ द सर्कल हुज रेडियस इज इक्वल टू 1 युनिट. ठीक आहे, जातो आता मी पुढे. तर हे दोन प्रकारचे फंक्शन या ठिकाणी झालेत. हे दोन फंक्शन या ठिकाणी झालेत. ओके, हे दोन फंक्शन इथं झालेत. एक आहे युनिट इम्पल्स फंक्शन, त्याचं झेड ट्रान्सफॉर्मेशन येतं 1, आणि याचं आरओसी म्हणजे एंटायर झेड प्लेन. झेड प्लेन मध्ये कुठेही त्याची व्हॅल्यू तुम्हाला मिळू शकते. पण हा दुसरा जो आहे युनिट स्टेप फंक्शन, तर त्याची आरओसी व्हॅल्यू फक्त आणि फक्त मॉड ऑफ झेड मोर दॅन 1. सो एक्सटेरियर पार्ट ऑफ द सर्कल हुज रेडियस इज इक्वल टू
1 असणार. ठीक आहे, क्लिअर झालं तुम्हाला कशा पद्धतीने त्याला कॅल्क्युलेट करतात ते हे इथं समजलं असणार. हे झाले 2. आता याच्यानंतर असे बरेचसे फंक्शन्स आहेत तर त्यांचे झेड ट्रान्सफॉर्म आपण आता लिहून घेऊ आधी. ठीक आहे, चला नेक्स्ट पेज वरती पुन्हा तेच एफ ऑफ के, त्याचं झेड ट्रान्सफॉर्मेशन एफ ऑफ झेड आणि त्यांचा रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स ROC, म्हणजे कोणत्या पार्ट मध्ये या ठिकाणी आन्सर एक्झिस्ट होते तो तुम्हाला ROC सांगत असतो. मग चला नंबर 3. आता नंबर 3 चं फंक्शन आहे जस्ट के. ह्याला आयडेंटिटी टाइप ऑफ फंक्शन म्हणू शकतात के, आणि ह्या के चा झेड ट्रान्सफॉर्म असतो झेड अपॉन झेड मायनस ऑफ 1 ब्रॅकेट स्क्वेअर, अगेन मॉड ऑफ झेड मोर दॅन 1, मॉड ऑफ झेड मोर दॅन 1. पुढे नंबर 4, अल्फा रेस टू द पॉवर के, के इज मोर दॅन और इक्वल टू 0. आणि 5 नंबरला बघा अल्फा रेस टू द पॉवर के, सेम फंक्शन आहे सेम, फक्त के ची व्हॅल्यू इथं काय म्हटली मी मोर दॅन और इक्वल टू 0, आणि या ठिकाणी के ची व्हॅल्यू लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू, म्हणजेच काय निगेटिव्ह व्हॅल्यू. तर त्या बघा यांच्याशी 2 फॉर्म्युले या ठिकाणी बनतील. झेड मायनस अल्फा, झेड अल्फा मायनस झेड. बघा लक्षात घ्या, when k is more than or equal to 0 तर z मायनस अल्फा, पण k जर लेस असेल तर अल्फा मायनस z. रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स जेव्हा मोर असेल देन मॉड ऑफ z मोर दॅन मॉड ऑफ अल्फा, आणि लेस असेल देन मॉड ऑफ z लेस दॅन मॉड ऑफ. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दिस कंडिशन अगेन, हे बघा हा बघा याचा मिनिंग काय होतो, याचा मिनिंग लक्षात घ्या. इट इज मोर म्हणजे काय एक्सटेरियर पार्ट, एक्सटेरियर part of circle whose radius is more than alpha, whose radius is more than alpha, more than alpha. ठीक आहे, नंतर याचा मीनिंग काय होतो, इट इज इंटेरियर interior part of circle whose radius is less than अल्फा. ओके, हे लक्षात घ्या. लेस व्हॅल्यू काय शो करते, लेस दॅन अल्फा, मोर व्हॅल्यू मोर दॅन अल्फा. सो इट इज द इंटेरियर पार्ट ऑफ द सर्कल हुज रेडियस इज लेस दॅन अल्फा, एक्सटेरियर पार्ट ऑफ द सर्कल हुज रेडियस इज मोर दॅन अल्फा. याचा मीनिंग काय, इट इज अगेन एक्सटेरियर पार्ट ऑफ द सर्कल हुज रेडियस इज इक्वल टू 1 युनिट. ठीक आहे, सो अल्फा युनिट रेडियस अल्फा युनिट. ठीक आहे, तर हे झाले 4 महत्वाचे फंक्शन. आता याच्यानंतर आपण काही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन मध्ये जाऊया. 5 नंतर 6 नंबर एफ ऑफ के, देन एफ ऑफ झेड, ROC. नंबर 6. ओके, नंबर 6 या ठिकाणी साइन ऑफ अल्फा के. नंबर 7 कॉस ऑफ अल्फा के. नंबर 8 साइन कॉस झाला, साइन कॉस, नंतर साइन हायपरबोलिक अल्फा के, कॉस हायपरबोलिक अल्फा के. ओके, हे 4च्या जोड्या बघूया आपण इथं. बघा या सगळ्यांचा डिनॉमिनेटर आधी लिहितो मी, कारण डिनॉमिनेटर बघा सगळ्यांचा जवळजवळ कॉमन आहे. झेड ट्रान्सफॉर्मेशनचं एक्सप्रेशन बघा, सगळ्यांचा डिनॉमिनेटर ऑब्झर्व करा आधी. ओके, झेड स्क्वेअर मायनस 2z कॉस ऑफ अल्फा प्लस 1, देन झेड स्क्वेअर मायनस 2z कॉस ऑफ अल्फा प्लस 1. सेम. ओके, साइन असू द्या किंवा कॉस असू द्या, डिनॉमिनेटर मध्ये नेहमी कॉस असणार. सेम. आता पुढे चला, झेड स्क्वेअर मायनस 2z कॉस ऑफ हायपरबोलिक अल्फा प्लस 1, झेड स्क्वेअर मायनस 2z कॉस ऑफ हायपरबोलिक अल्फा प्लस 1.
बघा प्लस 1. हायपरबोलिक असेल तेव्हा कॉस हायपरबोलिक हायपरबोलिक. ट्रिग्नोमेट्री असेल सिंपल तर फक्त कॉस कॉस. आता चेंज बघा कुठे आहे, न्यूमरेटरला. साईनच्या वेळेला झेड साईन अल्फा, कॉसच्या वेळेला झेड ब्रॅकेटमध्ये झेड मायनस कॉस अल्फा. ओके, अशा पद्धतीने साईनच्या वेळेला पुन्हा झेड साईन हायपरबोलिक अल्फा. ओके, इथं झेड झेड मायनस कॉस हायपरबोलिक अल्फा. तर हा अशा पद्धतीचा चेंजेस तुम्हाला फक्त न्यूमरेटर मध्ये बघायला मिळेल. आता आरओसी, याचा आरओसी असतो मॉड ऑफ झेड मोर दॅन 1, याचा आरओसी असतो मॉड ऑफ झेड मोर दॅन 1. मात्र या दोघांचा जो काय आरओसी असतो तो थोडा विचित्र आहे आणि त्याचा यूज जो आहे तो आपण खूप कमीदा करतो. पण तुम्ही लक्षात राहू द्या, इथं मॅक्झिमम मॅक्झिमम ई रेस टू मॉड ऑफ अल्फा और ई रेस टू मॉड ऑफ माइनस अल्फा. ठीक है, सॉरी एकच मिनिट. मॉड ऑफ ई रेस टू अल्फा और ई रेस टू मॉड अल्फा या पद्धतीने. ठीक आहे, सो मॉड ऑफ ई रेस टू अल्फा और ई रेस टू मायनस ऑफ अल्फा या दोघांपैकी ज्याची मॅक्झिमम व्हॅल्यू असेल ती आपण इथं कन्सिडर करणार. सेम इथं ई रेस टू अल्फा मॉड मध्ये और ई रेस टू मायनस अल्फा सुद्धा मॉड मध्ये. ठीक आहे, अशा पद्धतीचे हे फॉर्म्युले आहेत. आता यांच्या व्यतिरिक्त सुद्धा काही फॉर्म्युलेज आहेत, जेव्हा वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला एक 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 ऍड करत जाईल. सगळ्यात पहिली प्रायोरिटी आता तुम्हाला काय करायची माहिती का, आतापर्यंत हे 9 फॉर्म्युले मी तुम्हाला लिहून दिलेत, ज्यामध्ये 5 फॉर्म्युले बेसिक प्रकारचे फंक्शन्स आहेत. ज्यामध्ये बघा हा युनिट इम्पल्स फंक्शन, युनिट स्टेप फंक्शन हा झाला दुसरा. त्यानंतर के जो आहे एक आयडेंटिटी टाइप ऑफ फंक्शन आहे. अल्फा रेस टू के यांना एक्सपोनेन्शियल नेचर ऑफ फंक्शन म्हणतात, तेही आपण बघितले. आणि ट्रिग्नोमेट्रीमध्ये साइन कॉस, साइन हायपरबोलिक, कॉस हायपरबोलिक. तर आतापर्यंत 9 प्रकारचे आपण फंक्शन, त्यांचे झेड ट्रान्सफॉर्मेशन आणि आरओसी म्हणजे रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स या ठिकाणी बघितलेला आहे. आता हा कशा पद्धतीने डिराईव्ह केला जातो त्याबद्दल छोटंसं फक्त डेरिव्हेशन बघू. डेरिव्हेशनची आपल्याला रिक्वायरमेंट नसते, बट एक आपण इथं बघूया. फॉर एक्झाम्पल के, हे बघा एक्झाम्पल म्हणून आता जो काय आपला एफ ऑफ के आहे तो सिंपल आहे. सपोज के एफ ऑफ के इक्वल टू के. ठीक आहे, किंवा चला आपण पहिल्यांदा हा बघू अल्फा रेस टू के वाला, अल्फा रेस टू के. ओके, अल्फा रेस टू के वेअर के इज मोर दॅन और इक्वल टू 0. चला याच्याबद्दल आपण आधी विचार करूया. आता याचं झेड ट्रान्सफॉर्मेशन तर तुम्हाला माहिती. सगळ्यात पहिल्यांदा फुरियरचा फॉर्म्युला आपला, याचा फॉर्म्युला बघा, झेड ट्रान्सफॉर्मचा फॉर्म्युला बघा. बाय युजिंग झेड ट्रान्सफॉर्म फॉर्म्युला तो कसा असतो, एफ ऑफ झेड इट इज इक्वल टू झेड ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ a and it is given by f of z, it is given by बघा summation k is running from minus infinity up to plus infinity, minus infinity to plus infinity, f of k z raised to minus k असा हा फॉर्म्युला आहे. ओके, सगळ्या अगोदर आपण बघितलेला आहे. आता याला आपण असं लिहूया minus infinity to plus infinity f of k. what is f of k given, हे बघा what is f of k given तो आपल्याला लिहायचा आहे. पण हा जो f of k या ठिकाणी दिलेला आहे तो कुठून कुठपर्यंत दिला आहे, 0 पासून k पर्यंत, 0 पासून k पर्यंत ओनली. ठीक आहे, मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी, मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी असा जरी फॉर्म्युला असला तर मी याला 2 पार्ट मध्ये शिफ्ट करतो. बघा कसं, k मायनस इन्फिनिटी पासून तर k इक्वल टू सपोज 0 पर्यंत, या पद्धतीने, किंवा लेस दॅन 0 पर्यंत, लेस दॅन 0 पर्यंत, k लेस दॅन 0 पर्यंत. ओके, या पद्धतीने प्लस समेशन k इक्वल टू 0 पासून k इक्वल टू इन्फिनिटी पर्यंत एफ ऑफ के झेड रेस टू द पॉवर मायनस के असं मला लिहिता येईल. बरोबर, मायनस इन्फिनिटी पासून लेस दॅन 0 पर्यंत, देन 0 पासून इन्फिनिटी पर्यंत. ओके, मग आता बघा
मायनस इन्फिनिटी टू 0 यामध्ये एफ ऑफ के ची डायरेक्टली व्हॅल्यू दिलेली नाहीये, सो इट इज इक्वल टू 0 ओनली. कारण या फंक्शनचं उत्तर फक्त कधी येणार आहे, वेन के इज मोर दॅन ऑर इक्वल टू 0. एक तर 0 किंवा 0 पेक्षा मोठी व्हॅल्यू असतानाच हे फंक्शन कन्सिडर करायचं आहे. लेस व्हॅल्यूला याचं उत्तर डायरेक्टली काय येणार 0. मग बघा एफ ऑफ झेड इट इज इक्वल टू, आता हा 0 असेल तर 0 इंटू समथिंग, त्याचं उत्तर डायरेक्टली 0 येणार, प्लस समेशन के इज रनिंग फ्रॉम 0 पासून इन्फिनिटी पर्यंत. व्हॉट इज अवर एफ ऑफ के? एफ ऑफ के काय दिलाय प्रश्नात? इट इज अल्फा रेस टू द के, देन झेड मायनस के, झेड मायनस के, या अशा पद्धतीने आपण त्याला लिहिलेलं आहे. आता बघा याला मी असं लिहू शकतो का, तुम्ही सांगा मला. समेशन के इक्वल टू 0 टू इन्फिनिटी अल्फा रेस टू के आहे, याला असंच राहू देतो. या झेडला असं लिहिता येईल का मला, झेड रेस टू मायनस ऑफ 1 आणि बाहेर के, असं लिहिता येईल का? चेक करा. यस, लिहिता येईल नक्कीच, बरोबर असं लिहिता येईल. मग आपण आणखी त्याला अशा पद्धतीने थोडंसं अरेंजमेंट करूया. तो याला मी आता असं लिहू शकतो, अल्फा झेड रेस टू द पॉवर -1 आणि रेस टू द पॉवर के, कॉमन, दोघांना कॉमन, बरोबर. असं करण्यामागे माझा उद्देश काय की जे सिक्वेन्स अँड सिरीजचे फॉर्म्युले आहेत बघा, सिक्वेन्स अँड सिरीजचा फॉर्म्युला आहे वेअर के, कंडिशन काय आहे, वेअर के इज मोर दॅन ऑर इक्वल टू 0. आणि 0 पासून इन्फिनिटी पर्यंतचा फॉर्म्युला बघा, सिक्वेन्स अँड सिरीजचे फॉर्म्युले मी तुम्हाला इथे लिहून दिलेत. 0 पासून इन्फिनिटी पर्यंत ए रेस टू के, ओके, 0 पासून इन्फिनिटी पर्यंत ए रेस टू के चा फॉर्म्युला काय आहे, 1/1 मायनस ए, 1/1 मायनस ए आणि मॉड ऑफ ए लेस दॅन 0. हे बघा या ठिकाणी फॉर्म्युला माझ्याकडे असा आहे की समेशन के इज रनिंग फ्रॉम 0 टू इन्फिनिटी ए रेस टू के चा फॉर्म्युला आहे 1/1 मायनस ए अँड मॉड ऑफ ए इज लेस दॅन 1. हा फॉर्म्युला माझ्याकडे आहे जो की मी इथं अप्लाय करणार. मग आता इथं अप्लाय करत असताना लक्षात घ्या 0 टू इन्फिनिटी ए रेस टू के, तर या पूर्णच्या पूर्ण याला तुम्ही काय म्हणू शकतात, ए म्हणू शकतात, ए. आणि फॉर्म्युला काय आहे 1/1 मायनस ए आणि ए काय आपला अल्फा झेड रेस टू -1, ओके. हा सर कंडिशन काय की मॉड ऑफ ए जो आहे, मॉड ऑफ ए, ठीक आहे, पण या ठिकाणी मॉड ऑफ ए कोणता आहे आपला, अल्फा झेड रेस टू -1 शुड बी लेस दॅन 1. आणि यालाच आता मी फक्त काय करेल, सिम्प्लिफाय करतो नेक्स्ट पेज वरती, इथून मी त्याला कॉपी करून घेतो, एवढा पोर्शन पूर्णच्या पूर्ण पुढच्या पेज वरती कॉपी करून घेतो. हे बघा हे असं आपण इथपर्यंत आलोय. आता बस याला सिम्प्लिफाय करा आणि तुमच्या समोर रिझल्ट असेल. बघा कशा पद्धतीने, सो 1/1 मायनस, आता मी याला असं लिहू शकतो अल्फा डिवायडेड बाय झेड, आणि तसंच आरओसी मध्ये पण असंच अल्फा डिवायडेड बाय झेड लेस दॅन 1. त्याच्यानंतर बघा याला आपण असं लिहिता येईल 1/, झेडने जर याला मल्टिप्लाय केलं झेड मायनस अल्फा डिवायडेड बाय झेड, आणि इकडे आरओसी मध्ये काय येणार मॉड ऑफ अल्फा मॉड ऑफ झेड. हा झेड जो आहे तो इकडे गेला. पुन्हा याला थोडंसं व्यवस्थित लिहा. सो एफ ऑफ झेड इट इज इक्वल टू, डिनॉमिनेटरचा झेड जर वरती गेला सो इट इज झेड मायनस अल्फा. आणि व्हॉट इज कंडिशन, हा बघा मॉड ऑफ झेड कडे हे दोन भोंगे आहेत, याला असं उलट फिरून असं लिहू शकतो. तर हे झालं तुमचं झेड ट्रान्सफॉर्मेशन फॉर्म्युला, बरोबर. झेड मायनस अल्फा, मॉड ऑफ झेड मोर दॅन अल्फा, मॉड ऑफ झेड मोर दॅन अल्फा. बघा मी इथे लिहून दिलाय तुम्हाला झेड मायनस अल्फा, मॉड ऑफ झेड मोर दॅन अल्फा. ठीक आहे, कशापासून बनवला हा फॉर्म्युला मी लक्षात आलं तुम्हाला, बाय युझिंग द बेसिक फॉर्म्युला ऑफ झेड ट्रान्सफॉर्मेशन, बेसिक फॉर्म्युला ऑफ झेड ट्रान्सफॉर्मेशन. आणि मात्र इथं तुम्हाला हे जे सिक्वेन्स अँड सिरीजचे जे फॉर्म्युले आहेत त्यांचा वापर करावा लागतो. पण मी तुम्हाला पुन्हा एकदा हे सांगेल की डेरिव्हेशन पार्ट जो आहे तो आपल्याला एक्झाममध्ये विचारला जात नाही. त्यामुळे तुम्ही सगळ्यात महत्त्वाचे हे जे आज मी तुम्हाला 9 फॉर्म्युले लिहून दिले ना, तर ते पाठ करण्यावर भर द्या. युनिट इम्पल्स फंक्शनचा झेड ट्रान्सफॉर्मेशन, युनिट स्टेप फंक्शनचा झेड ट्रान्सफॉर्मेशन, देन के अल्फा रेस टू के मोर दॅन ऑर इक्वल टू 0, अल्फा रेस टू के लेस दॅन 0, साइन कॉस, साइन हायपरबोलिक, कॉस हायपरबोलिक, यांच्या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे फॉर्म्युले आहेत. पण मी तुम्हाला सांगेल की एवढे 9 तुम्ही इथं पाठ करा, त्यांना आपण झेड ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रॉपर्टीचा वापर करून सुद्धा सोडवू शकतो. तर हे इथं महत्त्वाचे असतील. समजतंय मी काय बोलतोय.
तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथपर्यंतच थांबूया. जे तुम्हाला समजलेलं आहे ते व्यवस्थित नोट डाऊन करा, फॉर्म्युले पाठ करा आणि लवकरच आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये प्रॉपर्टीज आणि न्यूमेरिकलला सुरुवात करणारच आहोत. काही डाऊट असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकतात. आता वन बाय वन तुम्हाला मी एक एक स्लाइड इथं दाखवतो, तुम्ही त्याला पॉज करून तुमच्या नोटबुकमध्ये सविस्तर लिहू शकतात. तर ही झाली आपली फर्स्ट स्लाइड, ज्यामध्ये आपण कॉम्प्लेक्स नंबरचं बेसिक डिस्कस केलं. यामध्ये जो रिअल टाइम डोमेन मध्ये असणारा फंक्शन असतो त्याला आपण कॉम्प्लेक्स प्लेन मध्ये कन्वर्ट करत असतो विथ सम कंडिशन, अँड दॅट कंडिशन इज नोन ॲज अ रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स. रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स ROC, रिजन ऑफ कॉन्व्हर्जन्स नोन ॲज व्हॉट ROC. ठीक आहे, जे आन्सर आहे ते अप टू इन्फायनाइट जाऊ नये, बाउंडेड राहावं, त्यासाठी कंडिशन्स असतात. सो एफ ऑफ केचं झेड ट्रान्सफॉर्मेशन इनवर्स एफ ऑफ के डबल एरोने पण दाखवतात. हा त्याचा फॉर्म्युला झाला. त्याच्यानंतर हे 3 फॉर्म्युले सिक्वेन्स सिरीजचे आहेत. डेरिव्हेशन करत असताना यांचा वापर करावा लागतो. ठीक आहे. त्यानंतर बघितलं आपण की स्टँडर्ड जे काही फंक्शन्स आहेत त्याचे जवळजवळ 9 फॉर्म्युले तुम्हाला मी इथं वन बाय वन या ठिकाणी लिहून दिलेलं आहे. ROCचा मिनिंग काय असतो, एक्सटेरियर इंटिरियर पार्ट, ते पण मी तुम्हाला इथं एक्सप्लेन केलेलं आहेच. ओके, हे 9 फॉर्म्युले पाठ करा. हे कसं डिराईव्ह झालं त्याबद्दल थोडंसं आपण डिस्कशन केलं. सगळ्यांची गरज इथं नाहीये. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आणि त्याच्या ज्या ट्रान्सफॉर्मेशनच्या प्रॉपर्टीज आपल्याला डिस्कस करायच्यात पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. ओके, चलो, थँक्यू सो मच.